गेली महिनाभर भाद्रपदात येणार असल्याचा सांगावा माहेरला देणाऱ्या गौराईच्या आगमनासाठी आज सकाळपासून लगबग सुरू होती। कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाटावर गौरी पूजनासाठी महिलांनी गर्दी केली होती। महिलांसह लहान लहान मुली विविध रंगीबेरंगी साड्या परिधान करून नटून थटून गौराईला घरी घेऊन जातानाचं चित्र पाहायला मिळालं। वाद्यांच्या गजरात गौराई घेऊन येणाऱ्या महिला आणि मुलींचं औक्षण करत गौराईचं उत्साहात स्वागत करण्यात आलं। भाजी भाकरीचा नैवेद्य घेऊन दुपारनंतर गौराई विसावल्या। दरम्यान राधानगरी तालुक्यात पावसानं उघडीप दिल्यानं मुली आणि माहेरवाशिणींमध्ये गौरी आगमनाचा उत्साह होता। गौरी गीतांचा सुमधुर आवाज, झिम्मा फुगडी या पारंपरिक खेळांचा तरुणींनी धरलेला ठेका आणि वयोवृद्ध महिलांनी स्वयंपाकाच्या परातीवर कलात्मकतेनं रवी घासून वाजवलेलं संगीत अशा पारंपरिक आणि चैतन्यदायी वातावरणात राधानगरी तालुक्यात घरोघरी गौराईचं उत्साहात आगमन झालं। दरम्यान उद्या शंकरोबाचं आगमन झाल्यानंतर दोघांचीही यथासांग पूजा होणार आहे। त्यानंतर गौराई गीतं, झिम्मा फुगडीचा फेर असा पारंपरिक सोहळा घराघरात रंगेल। गुरुवारी घरगुती गणपतींसह गौराईचं विसर्जन होईल।